हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील पहिला पाठ इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा शिकणार आहोत. यातील उर्वरित भाग आता आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला उर्वरित भाग इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की इतिहास लेखनाची परंपरा काय आहे, इतिहास संशोधन पद्धती काय आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. इतिहासाची मांडणी कशी केली जाते, आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय, त्याची जी चार प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे काय, इतिहास लेखनाचे टप्पे आपण पाहिले होते. त्यानंतर पुढील भागात आपण पाहणार आहोत युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. युरोपमधील जे इतिहास लेखन आहे त्याचा अभ्यासात आपण इथे करणार आहोत. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली होती. विज्ञान आणि तत्त्वज्ञान या गोष्टींमध्ये, या क्षेत्रांमध्ये प्रगती झाली होती. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. वेगवेगळे जे विचारवंत होऊन गेले, महान विचारवंत होऊन गेले, त्यांचे असे विचार होते की वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून आपण सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा सुद्धा अभ्यास करू शकतो, असा त्यांना विश्वास होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले आणि यावरच त्यांचा इतिहास अवलंबला गेला किंवा वस्तुनिष्ठ इतिहास लेखन होत गेलं. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. 18व्या शतकाच्या पूर्वी म्हणजे जेव्हा इतिहास वैज्ञानिक पद्धतींचा अजून अवलंब झाला नव्हता, तोपर्यंत ईश्वरविषयक चर्चा आणि त्यासंबंधीचे तत्त्वज्ञान आणि त्याच्यावरतीच मंथन या विषयांना अधिक महत्त्व दिलं गेलं होतं. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागलं. इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना जर्मनीमध्ये 1737मध्ये झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. प्रथम इतिहास विषय या विद्यापीठात शिकवला गेला. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. 1737मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली आणि तिथे इतिहास हा विषय प्रथम अभ्यासला गेला, त्यावर संशोधन झालं आणि नंतर जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. त्यानंतर पुढे बघा, महत्त्वाचे विचारवंत, जे महान विचारवंत होऊन गेले, ज्यांनी त्यांचे विचार मांडले, ते काय आहेत आता आपण शिकणार आहोत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची आता आपण माहिती घेणार आहोत. आत्ता आपण पाहिलं की युरोपियन इतिहास लेखनाची जी वैशिष्ट्ये होती ती काय होती, तर वास्तववादी इतिहास लेखन, वस्तुनिष्ठ इतिहास लेखन होत होतं. देवदेवतांच्या ऐवजी आता वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला गेल्यामुळे मानवकेंद्रित इतिहास लेखन होऊ लागलं होतं. त्यानंतर आता हे जे विचारवंत आहेत त्यांचे विचार आपण पाहणार आहोत. रेने देकार्त 1596 ते 1650. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. म्हणजे या विचारवंतांचं सुद्धा असे म्हणणं होतं की हा जो कार्यकाल आहे आणि त्यासाठी वापरला जाणारा ती जी साधने आहेत, इतिहास लेखनासाठी जी साधने वापरतो त्या साधनांची, विशेषतः कागदपत्र जी वापरली जातात त्यांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत याने मांडले होते. रेने देकार्त याने मांडले होते. हा फ्रेंच तत्त्वज्ञ आहे. त्याने लिहिलेला डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. त्याने कोणता ग्रंथ लिहिला आहे? रेने देकार्त याने डिस्कोर्स ऑन द मेथड.
हा फ्रेंच तत्त्वज्ञ आहे आणि त्याने कोणता ग्रंथ लिहिला आहे? डिस्कोर्स ऑन द मेथड. प्रत्येक विचारवंतांनी लिहिलेले ग्रंथ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही या ग्रंथांच्या नावाला अंडरलाईन करून घेऊ शकता किंवा प्रत्येक विचारवंतांनी जे ग्रंथ लिहिले आहेत, जी पुस्तकं लिहिली आहेत ती लक्षात ठेवायची आहेत. पुढे आपण पाहणार आहोत डिस्कोर्स ऑन द मेथड या त्यांच्या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये त्यांनी एक नियम सांगितला आहे जो शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम होता. हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याला प्रूव्ह होत नाही, प्रस्थापित होत नाही की ही खरी आहे, ही सत्य आहे, तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये, असा तो नियम होता. त्यानंतर आहे वॉल्टेअर, 1694 ते 1778. वॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते. वॉल्टेअर हा फ्रेंच तत्त्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. हा जो वॉल्टेअर होता विचारवंत, त्याचं असं म्हणणं होतं की सर्व गोष्टींनी इतिहास लेखन केलं गेलं पाहिजे किंवा सर्व बाजूंचा विचार केला गेला पाहिजे. फक्त वस्तुनिष्ठ सत्य जे आहे आणि ज्या घटना घडल्या आहेत त्यांचीच फक्त मांडणी होता कामा नये किंवा त्याच गोष्टी फक्त इतिहास लेखनामध्ये लक्षात घेता कामा नये, तर तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या सगळ्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, असा विचार याने मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. सर्वांगीण विचार म्हणजे सर्व बाजूंनी या गोष्टींचा विचार करायला हवा मानवी जीवनाचा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने वॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. म्हणजे आधुनिक इतिहास लेखनामध्ये अत्यंत महत्त्वाचा विचार वॉल्टेअर याने मांडला. हा वॉल्टेअर जो होता तो फ्रेंच इतिहासकार होता, फ्रेंच इतिहासकार म्हणून प्रसिद्ध होता आणि ऐतिहासिक घटनांबरोबरच सामाजिक परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था यांच्या संबंधी त्याने म्हणजे इतिहास लेखन केलं गेलं पाहिजे असा त्याने विचार मांडला होता. मानव केंद्रित इतिहास लेखनास त्याने महत्त्व दिले होते आणि म्हणूनच त्याला इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले गेले. त्यानंतर आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, 1770 ते 1831. या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला होता. हा जो होता जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, हा एक जर्मन इतिहासकार होता आणि ऐतिहासिक वास्तव जे आहे ते तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे असा याचा विचार होता. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले. म्हणजे असा त्याचा विचार होता. प्रत्येक विचारवंतांचे जे विचार आहेत ते इथे दिले गेले आहेत आपल्याला. हे जे महान विचारवंत होऊन गेले त्यांनी इतिहास लेखनासंबंधी आपले स्वमत किंवा आपले विचार मांडले आहेत, ते विचार इथे दिलेले आहेत. तर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा काय विचार होता, तर इतिहासातील जे घटनाक्रम आहेत हे घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारे असतात, परंतु त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकार जेव्हा इतिहासाची मांडणी करत असतो तर त्यावेळी त्याला जे माहिती वेळोवेळी उपलब्ध होत असेल त्या पुराव्यानुसार बदलत जात असते. कारण इतिहासाची मांडणी करताना प्रत्येक वेळी नवीन माहिती जर समोर येत गेली तर पुरावे बदलत जातात आणि ही सगळी माहितीसुद्धा इतिहासात बदलत जात असते असे प्रतिपादन त्यांनी केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. म्हणजेच की इतिहास लिहितानासुद्धा तितकंच महत्त्वाने किंवा तितकंच लक्ष देऊन आपल्याला इतिहास लिहिला गेला पाहिजे अशी तत्त्वज्ञांची खात्री पटली. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या विचारवंतांनी कोणतं पुस्तक लिहिलं आहे? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचं रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्रत्येक विचारवंतांचे हे जे ग्रंथ आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, जाणून घ्या.
हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. म्हणजे 2 विरोधी वर्गात करावी लागते. म्हणजे खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असेही म्हटले जाते. असं हेगेलचं मत होतं की कोणत्याही घटनेचा अर्थ 2 वेगवेगळ्या गटामध्ये तिची वर्गवारी केली पाहिजे. खरे खोटे, चांगले वाईट, ज्याला द्वंद्ववाद असे म्हणतात. डायलेक्टिक्स या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो आणि त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. म्हणजेच द्वंद्ववाद असे म्हणतात त्याला. या दोन्ही सिद्धांताच्या तर्कधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. म्हणजे दोन्ही बाजूंनी विचार केला जातो. या गोष्टी खऱ्या आहेत का किंवा या गोष्टी खोट्या आहेत का, दोन्ही बाजूंनी प्रथम विचार केला जातो आणि मग सिद्धांत मांडला जातो. लिओपोल्ड वॉन रांके 1795 ते 1886. 19व्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले होते. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला होता. लिओपोल्ड वॉन रांके याचे विचार काय होते की मूळ दस्तऐवज जे आपल्याला प्राप्त आहेत त्यातील माहिती सर्वाधिक महत्त्वाची आहे. इतिहास लेखनामध्ये या गोष्टीला जास्त महत्त्व आहे यावर त्याने भर दिला होता. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले होते. की हे जे आपण दस्तऐवज घेतो किंवा दस्तऐवज जे आपल्याकडे असतात यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे, कारण त्याला सर्वाधिक जास्त महत्त्व आहे, तो सर्वात मोठा पुरावा आहे असे याचे म्हणणे होते. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला होता. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली, कारण इतिहास लेखनामध्ये काल्पनिकतेला वाव नसतो. काल्पनिक आपण तिथे काहीही घटना मांडू शकत नाही. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. त्याने लिहिलेले लेख या 2 आपल्या पुस्तकांमध्ये आपल्याला आढळून येतील. त्यानंतर आहे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सचा जो काळ आहे तो 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. त्याचे जे सिद्धांत त्याने मांडले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणला आहे त्याच्या विचारांनी. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात असा याने विचार मांडला होता. कार्ल मार्क्सचा हा विचार होता की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो आणि माणसामधील जे नातेसंबंध आहेत त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेली जी उत्पादन साधने आहेत त्यांच्या स्वरूपावर आणि मालकीवर हा अवलंबून असतो. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली आणि त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. हा जो कार्ल मार्क्स होता याचा असा विचार होता की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा आहे. तसेच इतिहासाची ही जी साधने आहेत ती समप्रमाणात सर्व ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. मग ज्यांच्याकडे ही साधने भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत त्यांच्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये वर्गसंघर्ष निर्माण होतो आणि हा जो वर्गसंघर्ष आहे तो म्हणजेच मानवी इतिहास आहे. आणि ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली होती. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. असा हा कार्ल मार्क्स जो आहे
जो रशियामध्ये होऊन गेला, त्याची कर्मभूमी म्हणजे रशिया आहे. आणि इतिहास लेखनातून वर्गसंघर्ष त्याने मांडला होता. दास कॅपिटल हा त्याचा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. त्याने त्याचं लेखन केलं आहे कार्ल मार्क्स याने. इथंपर्यंतचा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.